मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका आज ही केवळ महानगरपालिका उरलेली नाही, तर ती सत्तेचा, प्रभावाचा आणि राजकीय वर्चस्वाचा केंद्रबिंदू बनली आहे. आणि सध्या एकच चर्चा आहे, मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोणाचा होणार. आकडे पाहिले, हालचाली पाहिल्या आणि पडद्यामागचं राजकारण पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. भाजप आणि महायुती पूर्ण ताकदीने या दिशेने जात आहे की मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल. महापालिका निवडणुकीनंतर महायुतीने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून सुद्धा पुढे आला आहे. त्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ आहे. दोघांचे मिळून संख्याबळ महापौर निवडण्यासाठी पुरेसे आहे आणि म्हणूनच भाजपकडून आता थेट सत्ता स्थापनेचा आत्मविश्वास दिसतोय. ही लढाई फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही, तर ती राष्ट्रीय पातळीवरचा राजकीय संदेश ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विजयाचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे हा विजयाचा संदेश त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नाही, तर देशभर पोहोचवला. उत्तर पूर्व भारतातील कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा, विशेषतः नागालँडमधील दौऱ्याच्या दरम्यान सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मुंबई जिंकली हा संदेश ठळकपणे त्यांनी पुढे आणला. मोदींनी थेट नाव न घेताही देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये एनडीएला मिळालेल्या आशीर्वाद असा संदेश न देता त्यांनी थेट भाजपला बहुमत देऊन महाराष्ट्रातील जनतेनं आशीर्वाद दिला आहे असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. त्याचवरून सुद्धा आपल्याला स्पष्ट होतं की मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल, शिंदे सेनेचा नाही. मुंबईच्या निकालाला राष्ट्रीय यश म्हणून मांडले. हा केवळ एक ट्विट नव्हता, तर तो एक संकेत होता. मुंबईवर लक्ष आहे आणि ते लक्ष सत्तेपर्यंत नेण्याचा निर्धार सुद्धा आहे. आता खरी लढाई आहे महापौर पदासाठी. महापौर हा फक्त औपचारिक पद नाही. महापौर म्हणजे मुंबईच्या कारभारावरचा राजकीय शिक्का आणि म्हणूनच भाजपचा सूर हा स्पष्ट दिसत आहे. महापौर हा भाजपचाच होईल. भाजपसाठी ही सत्ता स्थापन करणे कोणतेही मोठे आव्हान नाही, असा आत्मविश्वास पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसतोय. कारण याच भाजपने याआधी शिवसेनेसारखा पक्ष फोडला, सत्ता समीकरणे बदलली, सरकारे स्थापन केली. त्यामुळे विरोधक म्हणतात, ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्यासाठी महापालिकेत सत्ता स्थापन करणं काही मोठं काम नाही. मात्र महायुतीत सगळे काही गळमुळीत आहे असेही नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून महापौर पदावर दावा केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी महापौर पद हा प्रतिष्ठेचा मुद्दा ठरू शकतो असे संकेत दिले जात आहे. त्याबरोबरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सुद्धा इच्छा आहे की शिवसेनेचाच मराठी माणूस महापौर व्हावा. म्हणूनच काही दिवसापासून नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवणे, गट बैठका, बंद दरवाजामागील चर्चा हे सगळे चित्र दिसू लागले आहे. हा लोकशाहीतील आकड्यांचा खेळ आहे आणि या खेळात भाजपा पूर्णपणे पारंगत आहे. दरम्यान महापौर पदासाठी काही नावे जोरदार चर्चेत आहेत. भाजपकडून तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, राजश्री शिरवाडकर अशी नावे राजकीय वर्तुळात फिरत आहेत. या नावामागे एक स्पष्ट रणनीती दिसते. मराठी चेहरा, अनुभव, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क. भाजप केवळ बहुमतावर नाही, तर योग्य चेहरा निवडण्यावरही भर देते, जेणेकरून मुंबईत दीर्घकाळ सत्ता मजबूत राहील. दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाकडे आकड्यांची कमतरता आहे. त्यांचा आक्षेप आहे की ही सत्ता नैतिक नाही. ही सत्ता फोडाफोडीच्या राजकारणातून उभी राहते. पण राजकारणात नैतिकतेपेक्षा संख्याबळ महत्त्वाचे ठरते, हे वास्तव आहे. आणि याच वास्तवाचा फायदा भाजपने पूर्णपणे घेतलेला या निवडणुकामध्ये दिसतोय. म्हणूनच आजचा खरा प्रश्न असा नाही की महापौर कोण होणार. खरा प्रश्न असा आहे, मुंबईचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात जाणार. देशाची आर्थिक राजधानी, हजारो कोटींचं बजेट आणि भविष्यातील शहरी विकासाचा अजेंडा हे सगळे ज्यांच्या हातात असेल त्याचा प्रभाव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही,
सध्याचे संकेत मात्र स्पष्ट आहेत. आकडे हे भाजपकडे आहेत, कथनाक भाजपकडे आहे आणि नेतृत्वाचा राष्ट्रीय चेहरा देखील संपूर्णपणे भाजपकडेच आहे. आता फक्त औपचारिक घोषणा एवढीच बाकी आहे. मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचाच होणार का, की महायुतीत शेवटच्या क्षणी काही वेगळे घडणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की, मुंबईची सत्ता ही लढाई नाही, ती एक मोठी राजकीय घोषणा आहे आणि त्या घोषणेच्या केंद्रस्थानी भाजप आहे. थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर आपल्या चावडीच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या वेळेस अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.